अंबाजोगाईच्या बसस्थानक परिसरातील काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असल्याने बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात वंजारी वसतिगृहाच्या समोरील खुल्या प्रांगणात कार्यरत आहे। सर्वात जास्त प्रमाणात अंबाजोगाईच्या स्टँडला बसेस येतात हे माहीत असूनही एस.टी. महामंडळाच्या प्रशासनाने येणारी व जाणारी बस नगर परिषदेच्या उद्यानासमोरील चौकातून जात असताना मुख्य रस्त्यावरील दोन्हीही रस्त्याची वाहतूक ठप्प होत आहे। अनेक वेळा स्टँडमधून निघणारी बस व आत जाणाऱ्या बसचा आमने सामना होत असल्याने दोन्ही बसेसला मागे इंचभर हलता येत नाही। अशा वेळी मुख्य रस्त्याची तसेच जुन्या पेट्रोल पंपाकडे जाणारी वाहतूक बऱ्याच वेळा ठप्प होत आहे। यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे। ही बाब एस.टी. महामंडळाच्या आगार प्रमुखांना दिसत नाही का? एस.टी. महामंडळाची जबाबदारी नाही का? एखादा कर्मचारी चौकात उभा करून एस.टी. बसेस आत येताना व बाहेर जाताना ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्यायची असते, हे सांगायचे कोणी? आगार प्रमुखांना इतर सर्व व्यवस्थापन जमते, मग जनतेच्या अडचणी प्रश्न न समजण्याएवढे आगार प्रमुख नक्कीच दूधखोळे नसावेत, अशी चर्चा होत आहे। जेवढी एस.टी. महामंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्याची जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे। मात्र दरवेळी कुठे आहेत ट्रॅफिक पोलीस म्हटले की 2 दिवस शहरातील चौकात ट्रॅफिक पोलीस दिसतो। पुन्हा पहिले पाडे 55 जिथे ट्रॅफिक पोलिसांची चौकात वाहतूक जाम होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक यांनी वाहतूक शाखेची निर्मिती केली, तिथे कोणी ट्रॅफिक पोलीस थांबत नाही। अशा वाहतूक पोलीस शाखेकडून अथवा अंबाजोगाई शहर पोलिसाकडून एस.टी. स्टँडमधून निघणाऱ्या व आत जाणाऱ्या बसेसच्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी वाहतूक यंत्रणा राबवावी ही अपेक्षा करणे व्यर्थ असल्याची चर्चा होत आहे। नवीन पोलीस अधीक्षकांचा परिणाम फक्त बीडपुरताच आहे की काय, अशीही जनतेतून चर्चा होत आहे। अंबाजोगाईचे प्रश्न सांगायचे कोणाला? सांगितले तर सोडवले जातील का? अशा प्रश्नामध्ये जनता सध्या त्रस्त आहे।